नमस्कार सर. सध्या पाहिलं तर तालुक्यामध्ये दुचाकी वाहनांवरती कारवाई केली जाते. सकाळपासून पोलीस प्रशासन मात्र सक्रिय मोडवरती आले. त्याविषयी पूर्णतः काय सर? विषय असा आहे की माननीय पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनला सूचना दिलेल्या आहेत की नाकाबंदी लावून मोटरसायकल वाहने चेक करावे. मोठ्या प्रमाणात मोटरसायकल वाहने चोरीला जातात आणि बऱ्याच वेळा बिगर नंबर प्लेटच्या किंवा कागदपत्रे न बाळगता बरेच लोक वाहन चालवतात. त्यात चोरीच्या गाड्या असण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे अशा प्रकारची आज आम्ही कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तपासणी सुरू केलेली आहे नाकाबंदी लावून आणि सुमारे 50-60 गाड्या आत्तापर्यंत ताब्यात घेतलेल्या आहेत. API मुलानी, 5 पोलीस कर्मचारी आणि 5 होमगार्ड असे त्या ठिकाणी काम करत आहेत आणि मॅक्झिमम कारवाई करून जास्तीत जास्त यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस पण पोहोचेल की गाडीचे कागदपत्र जे आहेत ते स्वतःजवळ बाळगणं आवश्यक आहे. वाहनाला मागे पुढे नंबर प्लेट असणंही आवश्यक आहे आणि वाहतूक नियमांचं पालन करणे जरुरीचं आहे. सर, या आपण गाड्या पकडल्या गेल्या, या पकडलेल्या गाड्यांच्या नंतर पुढं नेमकं काय प्रक्रिया काय राबवली जाणार आहे? आता आम्ही तिथे वाहनांचे ओनर, ज्यांच्याकडे ओनरशिपचे कागदपत्र सोबत नाहीत, त्यासाठी वाहनं ताब्यात घेतली आहेत आणि जे वाहनांचे कागदपत्र व्हॅलिड दाखवतील त्यांना ते वाहन आम्ही परत करणार आहोत. ज्यांच्याकडे वाहनाचे डॉक्युमेंटच नाही असे वाहनं ताब्यात घेऊन ते वाहन कुठे चोरी झालेलं आहे का याबाबतचा तपास करणार आहोत. तसेच ज्यांनी वाहनाला नंबर प्लेट लावलेली नाही त्यांना आम्ही लगेच त्यांनी वाहनाचं जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानुसार नंबर प्लेट लावून वाहनाचे कागदपत्र दाखवून आम्हाला नंबर प्लेट लावून घेतली तर आम्ही त्यांचं वाहन त्यांच्या ताब्यात देत आहोत.